प्रभाग 7 मध्ये कमळ फिक्स, सुजय विखे पाटील यांचा ठाम विश्वास। प्रभाग 7 मध्ये भाजपची पकड अजून मजबूत, कमळच वर चढ। भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक 7 आज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला, कारण इथं जे चित्र दिसलं ते थेट एकच सांगतं, या वॉर्डमध्ये कमळाची मुळं अजून खोलवर रुजलेली आहेत। आज प्रभाग 7 मध्ये काढण्यात आलेली जोरदार प्रचार फेरी म्हणजे केवळ प्रचार नव्हता, तर भाजपच्या ताकदीचं प्रदर्शन होतं। रस्त्यावर उतरलेली गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता हा प्रभाग भाजपचाच आहे हे चित्र पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलं। या प्रचारात स्वतः खासदार सुजय विखे पाटील सहभागी झाले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत सांगितलं, प्रभाग क्रमांक 7 मध्ये यावेळीही कमळच खुलणार। हा विश्वास शब्दापुरता नव्हता, तर आजच्या माहोलातून तो स्पष्टपणे दिसत होता। या सगळ्या हालचालींच्या केंद्रस्थानी होते माजी महापौर बाबासाहेब वाकळे। त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या दबदब्याच्या वॉर्डमध्ये भाजपचा प्रचार अधिक आक्रमक आणि प्रभावी झाल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे आज प्रभाग 7 मध्ये जे घडलं ते पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, इथे लढत नाही, इथे पुनरावृत्ती घडतीये। जनतेच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 याची प्रचार फेरी आज या ठिकाणी पार पडत आहे। या प्रभागाने सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारावर विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीला नेहमी साथ दिली। कुठलीही निवडणूक असो, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा कमळ हे चिन्ह असेल, प्रभाग क्रमांक 7 मध्ये नेहमी कमळ फुललेलं आहे। हा जनतेचा विश्वास आहे। आज अहिल्यानगरच्या या निवडणुकीमध्ये आमदार संग्रामभैया जगताप असतील आणि मी असेल, ही जी युती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे, ही युती अहिल्यानगर शहराची विकासाची युती आहे। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जेव्हा 15ला मतदान निकाल लागल्यानंतर पूर्ण बहुमताने 75% जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी युतीच्या राहतील आणि अहिल्यानगर पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करेल। आज हा प्रभाग या विश्वासाने एक जागा या प्रभागाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे आमची बिनविरोध झाली आणि हेच या गोष्टीचं सार्थ करून जाते की जवळपास भारतीय जनता पार्टीचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे 5 उमेदवार आमचे युतीचे निवडणूक सुरू होण्यापूर्वी अहिल्यानगर शहराच्या महानगरपालिकेच्या निकालाच्या इतिहासामध्ये प्रथम बिनविरोध झालेले आहेत। ही सुरुवात आहे। आमचा दोघांचाही हा प्रण आहे की जो अहिल्यानगरचा विकासाचा रथ आम्ही सुरू केला होता, मी खासदार म्हणून काम केले, त्यांनी आमदार म्हणून काम केले, आज महानगरपालिकेच्या वतीने बाबासाहेब वाकळे महापौर असताना देखील कराडेताई असतील, भाऊ असतील, आमचे सगळे अनुभवी नगरसेवक आहेत, ज्यांनी या प्रभागाचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत। जनतेचा विश्वास आहे आणि सगळ्यात मोठं मताधिक्य घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रभाग नंबर 7 मध्ये निवडून येणार, सगळे उमेदवार निवडून येणार, हा विश्वास मला आहे। आणि आज या प्रचार फेरीमध्ये पाहिलेली गर्दी ही सांगून जाणार आहे की निकाल काय आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।